आणि सांगितलं, ए सती, मी ते जगाचं परब्रह्म आहे ना प्रभू रामचंद्र, त्याचं नामचिंतन करतो. आणि मग कोण आहे राम? सतीनं प्रश्न केला. आणि मग भगवान शंकरांनी सांगितलं, ऐका, राम ब्रह्म चिन्मय अविनाशी. राम ब्रह्म है, राम चिन्मय, राम अविनाशी तत्व आहे. खरं हो सती, ते जगाचं आराध्य आहे, त्याच्यामध्ये योगी रममाण होतात, तो राम आहे. आणि अशामध्ये सतीने विचारलं, मग सतत जर तुम्ही त्यांच्या नामचिंतनामध्ये असाल तर त्याची कथा मला सांगा की कसा आहे तो. मग सतीनं प्रश्न केला, म्हणे तुमचा राम तोच आहे का? ऐका, कोणता? एक राम अवधेश कुमारा, तीन कर रचित विधित संसारा. अयोध्येचा राजपुत्र राम तोच तुमच्या मनामध्ये आहे का? हो. आणि तुम्ही म्हणताय तीन कर विधित रचित सब संसारा, त्यानं हा संपूर्ण संसार ब्रह्मांडाची उतरंड त्यानं रचली आहे. हो तोच. मग मला सांगा, तुम्ही ज्या रामाचं नामचिंतन करताय, नारी विरह दुःख ताके, तो नारी विरहामध्ये कस काय मग परेशान झाला? जर ते परब्रह्म असेल तर सीतेसाठी कस काय रडलं? मग प्रश्न केला बर का. एक तर संशयानं नाश होतो बर का. संशय चांगला नाही जीवनामध्ये. मनोनी संशयाहुनी थोर, अनेक पाप नाही घोर बर का अप्पा. विनाशाची वाघोर प्राणियासी. संशयानं अनेक लोकांचा प्रपंचाचा विनाश झाला. संशय चांगला नाही बर का. म्हणून लक्ष द्यायचं कधीही. कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे. चक्षुर्वयम सत्य. जे आपल्याला डोळ्याला दिसेल ते सत्य म्हणायचं आहे का नाही. कोणीही कोणाची निंदा करत राहत, निंदेवरती विश्वास नाही ठेवायचा बर का. आणि मग सतीनं सांगितलं, तो राम जो दंडकारण्यामध्ये पत्नीसाठी रडला, हे सीते करत. भगवान शंकर हसले, सती तोच राम. सतीनं सांगितलं, मग मला त्याची कथा सांगा ना. विचार केला भगवान शंकरांनी, विचार केला, माझ्या वचनावरती हिचा विश्वास नाही, हिला कथा ऐकण्यासाठी नाशिकला न्यावं लागतंय. नाशिकला. आणि मग परांबा भगवती सती आणि भगवान शंकर आकाश मार्गे कैलास सोडून कुठं आले? नाशिकला. गोस्वामी वर्णन करतायत, एक बार त्रेताजुग माही, संभु गए कुंभजी ऋषी पाही, संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषी अखिलेश्वर जाणी. नाशिकला अनकाई नावाचा किल्ला आहे. आणि अनकाई नावाच्या किल्ल्यावरती अगस्ती महाराजांचा आश्रम आहे. आणि त्या ठिकाणी परांबा भगवती सती आणि भगवान शंकर आले. अगस्ती महाराजांनी उठून प्रणाम केला भगवान शंकराला. परत सतीच्या मनामध्ये दुसरा संशय निर्माण झाला. म्हणे ज्याच्याकडं आम्ही कथा ऐकण्यासाठी आलो तेच उठायले श्रोत्यांच्या पाया पडायले, हे काय कथा सांगणार आहे? दुसरा संशय बरं का. 2-3 चुका घडल्या बघा सतीकडून. हुशार बापाची हुशार लेक आहे ना. 3 चुका घडल्या. ऐका. आले 7 दिवसापर्यंत, 9 दिवसापर्यंत कथा झाली, पण सतीला कथा ऐकण्यामध्ये मन लागलं नाही सतीचं. निघाले. कथा श्रवण झाली 9 दिवसापर्यंत. अगस्ती महाराजांचं पूजन केलं भगवान शंकरांनी.
आणि आकाश मार्गे कैलासावरती निघाले. जात असताना नेमकी दंडकारण्यामध्ये गोष्ट घडली. काय घडलं? ज्या भगवंताची कथा ऐकून सती आणि भगवान शंकर कैलासाकडे जात आहेत, तेच जगाचं परब्रह्म प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये लीला करतय. नेमकच प्रभूची पत्नी रावणानं पळवून नेली आणि प्रभू विलाप करू लागले. हे खग मृग मधुकर श्रेणी, क्या तुम देखी सीता मृगनयनी. हे खग, हे पक्ष्यांनो, हे मृग, हे हरणांनो, हे मधुकर, फुल्यावरती गुंजारव घालणाऱ्या भुंग्यांनो, हे झाडांनो, वेलींनो, दगडांनो, पशुपक्ष्यांनो, माझी मृगनयनी सीता तुम्ही पाहिली का? झाडाला कवटाळावं, दगडाला कवटाळावं, सीते 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 सीते. हे विमान वरून चाललंय. भगवान शंकरांनी पाहिलं दंडकारण्यामध्ये माझं आराध्य प्रभू रामचंद्र लीला करतय, लीला करतय, लीला करतय जगाच्या कल्याणाकरिता. हे सच्चिदानंद घन जग पावन नमस्कार केला. सतीनं प्रश्न केला, नाथा महादेवा कुणाला नमस्कार केला? महादेवानं सांगितलं, सती ते बघ दंडकारण्यामध्ये माझं आराध्य माझं प्रभू लीला करतायत, लीला करतायत ग. सतीनं नीट पाहिलं. शांत बसूया. नीट पाहिलं सतीनं. सती म्हटली, देवा सगळं जग तुम्हाला भोळ म्हणतंय, चूक नाही लोकांची. पत्नीसाठी रडणार कुठं ब्रह्म असतं का? भगवान शंकराने विमान खाली घेतलं, एका वटवृक्षाखाली बसले आणि सतीला सांगितलं, हे सती एक काम कर, तुझा विश्वास नाही ना, ते परब्रह्म आहे. नाही विश्वास प्रभू, तू काय कर, परीक्षा घे. त्यात बहुरी 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 म्हटले. बहुरी या शब्दाचा अर्थ आपल्या मराठी भाषेमध्ये बहुरंगी असा होतो. बहुरंगी म्हणजे रूप बदलून आलेली, विविध रंगाने नटलेली. हे का नाही? माता माऊल्या शिव्या देतात ना पुरीला, कुठं उधळत निघाली जे बहुरंगी म्हणतात का नाही? बहुरंगी म्हणजे वेगळ्या रूपानं नटलेली, इतकंच आहे, फार काही नाही बरं का. अशामध्ये सतीच्या लक्षात आलं, ओळखलं मला, श्रीरामानं मला ओळखलं, पण हट्टाला पेटली ना, तशीच समोर यायला लागली. माझ्या प्रभूने सांगितलं, ए मा, ए आई, तू काय वेडी झाली का ग? काय म्हटले? तुला काय वेळ लागलं का? कुठं घडली घटना? तिथं ती येडाई म्हणून प्रसिद्ध झाली. गोड कथा आहे. आणि अशामध्ये लक्षात आलं, खाली मान घातली आणि सती निघून गेले. सतीकडून तिसरी चूक झाली. ऐका, ज्या ठिकाणी श्रीराम जय राम जय जय राम म्हणत भगवान शंकर बसलेत, त्या ठिकाणी आली आणि प्रभू चला. भगवान शंकरांनी डोळे उघडले आणि सांगितलं, सती घेतली का परीक्षा? सतीनं सांगितलं, कछुन परीक्षा लीन गोसाई, लीन गोसाई करे हो प्रणाम तुमरे ही नाम. सती खोट बोली मालकाला. कछुन परीक्षा लीन गोसाई, मी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली नाही देवाची.
मला खरं सांगा, घेतली नव्हती का परीक्षा? परीक्षा घेतली होती, पण मालकाला खोटं बोलली. करे हो प्रणाम तुमरेही नाही, तुमच्यासारखाच मी सच्चिदानंद घन जग पावन असा म्हणून नमस्कार केला. त्या देवाला काय कळत नाही? भगवान शंकराने अंतर्ज्ञानानं जाणलं हिनं परीक्षा घेतलेली. म्हटली सती, एक तुझी चूक झाली, साधूवर संशय, हे काय कथा सांगणार आहे? दुसरी तुझी चूक झाली, देवावर संशय, बायकोसाठी रडणारं कुठं परब्रह्म असतं का? आणि तिसरी तुझी चूक झाली, मला खोटं बोलतेस. भगवान शंकर काही बोलले नाही. बसले विमानामध्ये, आरूढ झाले आणि कैलासावरती विमान येऊन थांबलं. पण भगवान शंकराने मनात विचार केला, अरे जगाचं परब्रह्म श्रीराम मी, हे माझा बाप आहे, माझा आराध्य आहे, माझा पिता आहे, तो सगळ्या जगाचा पिता आहे ना तो. तू ही माता तू ही पिता है, तू ही माता तू ही पिता है, तू ही तो है राधा का श्याम. हे राम हे राम हे राम हे राम. तू ही बिगाड़े तू ही सवारे, तू ही बिगाड़े तू ही सवारे, इस जग के सारे काम. हे राम हे राम हे राम हे राम. अंतर्यामी जगदा स्वामी, अंतर्यामी जगदा स्वामी, अंतर्यामी जगदा स्वामी, अंतर्यामी जगदा स्वामी. तू ही सुबह तू ही शाम, हे राम हे राम हे राम हे राम. जग में साचो तेरो नाम, हे राम हे राम जग में साचो तेरो नाम, तू ही माता तू ही पिता है. भगवान शंकराने विचार केला, माझी पत्नी सीता, ऐका खूप गोड आहे, अनुसंधान लावा या कथेचं. माझी पत्नी सीता माझ्या प्रभू रामचंद्रांची, माझी पत्नी सती प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता हिचं रूप घेतलं, आणि माझ्या प्रभूची पत्नी ही माझी आई आहे. ही माझी आता काय झाली? पत्नी नाही राहिली, आई झाली. काय केलं मग भगवान शंकराने? जाईब शंभूपद बंधन कीन्हा, बंधन कीन्हा सन्मुख शंकर आसन दीना. खूप गोड आहे हो. पत्नी बसत असते पतीच्या डाव्या बाजूला. भगवान शंकराने सीता झाली म्हणून डाव्या बाजूचं आसन काढलं आणि समोर टाकलं. डाव्या बाजूला अंगाला बसत असते तिला पत्नी म्हणावं, आणि समोर बसत असते तिला माता म्हणावं. ही आता माझी माता झाली. हुशार बापाच्या हुशार लेकीच्या लक्षात आलं, भगवान शंकराने मनोमन माझा त्याग केला. अशामध्ये भगवान शंकर सतीला समोर आसन दिलं आणि 87,000 वर्षापर्यंत समाधीमध्ये गेले. 87,000 वर्ष उलटून गेली. इकडे काय झालं? भगवान शंकर समाधीत गेले आणि सतीचा बाप दक्ष प्रजापती झाला. हे कळायले का काही? का उगा मला मी फेस यूज तर बोलायला लागलो, तुम्ही टुळू टुळू बघायला माझ्याकडं.
लक्षात यायला ना मी काय सांगायलो ते यायले का नाही ध्यानात माय आबाई कळायलंय का ध्यानात यायलंय का यायले हा भगवान शंकर 87,000 वर्ष समाधीत गेले आणि सतीचा बाप दक्ष इकडे प्रजापती झाला. कुणाला म्हणतात प्रजापती? या पृथ्वीवरचा सार्वभौम सम्राट चक्रवर्ती राजा. जेवढ्या सुखानं सुखी असतो ना, आता राजा म्हटल्यावर सुख असतं की धन असतं, संपदा असते, घोडदळ पायदळ सगळं असतं त्याच्याकडे. ऐकणे हो का माऊली बोलतात राजा तेथे वैभव सांगाते सुखी. या पृथ्वीवरचा सार्वभौम सम्राट राजा चक्रवर्ती जेवढा सुखी असतो, ऐका आता शिडी लावून देतो मी तुम्हाला, त्याच्यापेक्षा 100 पट सुख कुणाकडे असतं? गंधर्व लोकांमध्ये गंधर्वाकडे असतं. जेवढ्या सुखानं गंधर्व सुखी आहेत त्याच्यापेक्षा 100 पट सुख पितर लोकांमध्ये पितरांना असतं. पितर घालतो की नाही आपण? आता झालं ना अक्षय तृतीयेला पितर आहे का नाही, पुन्हा त्या माळाच्या महिन्यात पितर जीव घालतो. पितरांना सुख असतं. पुढे जेवढं सुख पितरांना असतं त्याच्यापेक्षा 100 पट सुख स्वर्गामध्ये इंद्र सोडून बाकीच्या देवतांना असतं. बाकीचे चंद्र, वरुण, कुबेर, अश्विनी कुमार हे जे छोटे छोटे देव आहेत ना, 33 कोटी देवता त्यांना असतं. जेवढं सुख 33 कोटी देवतांना आहे बरं का. आता सहज एक गोष्ट सांगून जातो, कोटी म्हणजे संख्या, कोटी म्हणजे संख्या नाही, कोटी म्हणजे प्रकार. 33 कोटी प्रकारचे देव आहेत. 33 कोटी संख्यावाचक नाही, हे प्रकारवाचक घ्यावं लागतं याला बरं का. संख्येनं 33 कोटी नाही, प्रकारानं 33 कोटी आहेत. कोटी म्हणजे प्रकार. आता कोणते ते बी ऐका लगेच, कशाला कोटाना मागे ठेवायचंय हे ग नाही. हा 33 कोटी देव कोणते? अष्टवसु, 11 रुद्र. मोजा मोज म्हणा तुझं तुझ ज्याला येतंय ते मोजा. अष्टवसु, 11 रुद्र, 8 आणि 11 किती झाले? 19. 12 आदित्य, 19 आणि 12 31 हे का नाही, आणि 2 अश्विनी कुमार किती झाले? हे 33 कोटी देव आहेत बरं का. हे ध्यानात ठेवा, नाहीतर लोक म्हणतात 33 कोटी देव म्हणजे संख्येनं 33 कोटी हे का नाही. आपल्या भारताची संख्या किती आहे? 140 कोटी. असं नाही, ह्या प्रकारानं नाही, प्रकारानं. ऐका कोणते कोणते आम्हाला काय माहित, आता सांगितलं की 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य आणि 2 अश्विनी कुमार बर का. 33 कोटी झाले हे. 33 कोटी देवतांना जेवढं सुख आहे त्याच्यापेक्षा सुख 100 पटीनं देवराज इंद्राला असतं. जेवढ्या सुखानं इंद्र सुख आहे त्याच्यापेक्षा 100 पट सुख प्रजापतीला असतं. आणि त्या प्रजापती पदावरती दक्ष जाऊन बसला. सतीचा बाप प्रजापती झाला. इकडे शंकराची समाधी उत्थान झाली आणि दक्ष प्रजापती झाला. म्हणून दक्षाचा नागरी सत्कार ठेवला. ठेवतात ना नागरी सत्कार. एखादा PSI झाला, एखादा IPS झाला, कोणी उच्च शिक्षित झाला तर गाव सगळं नागरी सत्कार करतं, मिरवणूक काढतं. काढली ना आपलं ऐक नाही, काय त्या बाळाचं नाव? IPS झालेला तो शिंदे. काढतं, मिरवणूक काढतं, गाव आनंद उत्सव साजरा करतं हे का नाही. तसं दक्षाचा नागरी सत्कार करण्यात आला. पुढे सगळे देव आले. देव, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर सगळे, अश्विनी कुमार, चंद्र, इंद्र, वरुण, कुबेर, ब्रह्मा, विष्णू, महेश सगळे आले. दक्षाच्या सभेमध्ये सगळे आपल्या आपल्या आसनावरती बसले. ऐका, आणि सत्कार मूर्ती दक्ष मागून आला. आल्याच्या नंतर सगळे दक्षासाठी उठून उभे राहिले. दक्ष महाराज की जय, दक्ष महाराज की जय. सगळे अभिवादन करू लागले दक्षाला, हात जोडू लागले. त्या सभेमध्ये 3 जण उठले नाही भाऊ. कोण कोण
कोण कोण उठलं नाही? ब्रह्मदेव उठले नाही, विष्णू उठले नाही आणि शंकर उठले नाही. दक्षानं पाहिलं तर हे तिघजण उठले नाही. अशामध्ये हे दक्षाने विचार केला, ब्रह्मदेव उठले नाहीत, हरकत नाही, माझा जन्म त्यांच्यापासून आहे ना. मगाशी मी सांगितलं ना 10 ऋषी ब्रह्मदेवापासून निर्माण झाले. 10 ऋषी त्याच्यात दक्ष आहे. नसतील उठले, माझा बाप आहे तो. श्रीहरी विष्णू उठले नाही, नसतील उठले, माझ्या बापाचा बाप आहे. त्याची नाभी कमळी जन्मचतुरानना, त्याच्यापासून भगवान विष्णू पासून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. भगवान विष्णू नसतील उठले, माझे आजोबा आहेत. पण भगवान शंकर का उठला नाही? तो माझा जावाई आहे. जावाई हा मुलाप्रमाणे असतो आणि मुलाचा नैतिक अधिकार आहे बापाचं अभिवादन करणं. अक्कल नाही याला, स्मशानात राहतो, चिता भस्म धारण करतो, जटेचा भार काय वाढवलाय, अंगाभोवती हत्तीचं कातडं गुंडाळतो, भूतांच्या समवेत राहतो, स्मशानात राहतो. दक्ष बोलायला लागला. अशामध्ये हे भगवान शंकर स्थिर आहेत. शांताकारम शिखर शयनम. भगवान शंकर शांत आहेत, शांत आहेत, शांत आहेत, शांत आहेत. दक्ष मात्र बोलायला लागला. अद्वा तद्वा सगळी सभा दक्षाकडे पाहायला लागली. क्रोधाने लाल झाला दक्ष. भगवान शंकराच्या शिवगणाने जाग केलं. प्रभू उठा. सासरा रागावलाय. दोंड्याच्या महिन्यातली अंगठी गेली आता. सासरा रेला रागावलाय. या आप्पा बसा. अशामध्ये हे भगवान शंकर समाधीतून जागे झाले तर सगळे एकमेकाला बोलतायत. दक्षाचे गण शिवाच्या गणाला बोलतायत, शिवगण दक्षाच्या गणाला बोलतायत. एकमेकांना शिव्या शाप चालू झाला त्या ठिकाणी. लोकांनी विचार केला, अरे हा सत्कार समारंभ आहे का शिव्या द्यायचा समारंभ आहे? लक्षात येत नाही. अशामध्ये नंदी उठला. नंदी आणि सांगितलं, ए मूर्ख दक्षा, अरे तो देवांचा देव महादेव आहे, त्याची जर निंदा करतोयस ना तू, जा, तुझं शिर धडा वेगळं होईल. नंदीनं दक्षाला शाप दिला, तुझं शिर धडा वेगळं होईल. एकमेकांना बोलू लागले. दक्षाचे गण बोलू लागले, जा, शिवाचे गण पाखंडी होती, अभक्ष भक्षण करतील, अपेयपान करतील, बोलायला लागले. भगवान शंकरांनी शांत केलं. सासऱ्याचा आज सत्कार समारंभ आहे. या ठिकाणी काहीतरी वितुष्ट होण्याच्या अगोदर आपण हे स्थान सोडलं पाहिजे. आणि भगवान शंकरांनी ते स्थान सोडलं आणि कैलासाला निघून गेले. कैलासाला गेल्याच्या नंतर सतीला याच्यातला ब्रह शब्द नाही सांगितला. भाऊ आहे का नाही? आपल्यातला एखादा जावाई सासरवाडीला जावा आणि मेहुण्यानं 10-5 मिनिट पाणी उशिरा द्यावा. घरी पाय आपटीतच येतंय. तुझ्या मेहुण्या, तुझ्या भावानं. ती म्हणली, काय माझ्या भावानं मला 5 मिनिट पाणी उशिरा दिलं, त्याचा बी घरात तेवढा सन्मान असते. ती म्हटली, मग घशाला कोरड पडून मेला असता का? दिलं ना की नाही. आणि एक ब्रह शब्द नाही सांगितला. बघा, भगवान शंकर समाधीमध्ये लीन झाले. पण दक्षाच्या मनामध्ये कायम राहिलं. आपल्याला कोणत्या कथेकडे जायचंय? आपल्याला भद्रकाली आणायची आता कथेत. आणि पुढे सतीच्या देहापासून जे 52 शक्तिपीठ निर्माण झाले त्याच्या कथेकडे आपण चाललोय आता. लक्ष द्या. अशामध्ये हे भगवान शंकर समाधीत गेले. दररोजचा दैनंदिन क्रम चालू झाला कैलासावरचा. भगवान शंकर सासऱ्यानं केलेला अपमान विसरून सुद्धा गेले. बर का, माणसाला जर सुखानं जीवन जगायचं असेल तर कोणी जरी आपल्याला जिव्हारी लागलेले शब्द माणसानं विसरले पाहिजे. बर का,
कुणी केलेली स्तुती ती सुद्धा विसरून गेलं पाहिजे माणसानं, तरच माणसाचं जीवन सुखी होतं. नाहीतर दिवस खराब होतो. सकाळी सकाळी सासूबाईनं काहीतरी बोलावं, हे की नाही, माय इतकं काम करते, सगळ्याच्या अगोदर उठते, सगळ्याच्या नंतर झोपते, तरी मलाच बोलणं, आहे का नाही, विसरून जायचं जिथल्या तिथं. बरं का, दक्ष विसरला नाही. या शंकराचा अपमान केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, दक्षानं मनात विचार केला. आणि दक्षाने हरिद्वारच्या ठिकाणी कनखल नावाचं क्षेत्र आहे, आणि कनखल क्षेत्रामध्ये एक वाजपेय नावाच्या यज्ञाचं आयोजन केलं. वाजपेय यज्ञ 17 दिवसात पूर्ण होत असतो. वाजपेय यज्ञ परिसमाप्तीसाठी 2 यज्ञ पुन्हा एक्स्ट्रा करावे लागत असतात. त्याचे नाव आहेत, वाजपेय करण्याच्या अगोदर बृहस्पती पुंसव नावाचा यज्ञ करायचा, पुन्हा वाजपेय यज्ञ करायचा, आणि परिसमाप्तीला सुद्धा बृहस्पती पुंसव करायचा. तेव्हा वाजपेय यज्ञ 17 दिवसात पूर्ण होतो. अशामध्ये दक्षाने यज्ञ घालायचं ठरवलं, यज्ञ करायचं ठरवलं कणखलला. यज्ञ कशासाठी? तर भगवान शंकराचा अपमान करण्यासाठी. अशामध्ये यज्ञ चालू झाला, बृहस्पती पुंसव चालू झाला. सगळ्या देवदेवतांना निमंत्रण दिलं, फक्त एकाला निमंत्रण दिलं नाही, त्याचं नाव आहे भगवान शंकर. आणि सांगितलं, यज्ञाला येत असताना कुठूनही या, वैकुंठातून या, सत्यलोकातून या, स्वर्गलोकातून या, गोलोकातून या, अतळातून या, सुतळातून या, पाताळातून या, महातळातून या, तळातळातून या, त्रिभुवनामधून कुठूनही या, पण येताना व्हाया कैलास. येताना कुठून यायचं? कैलास मार्गाने यायचं. पेट्रोल डिझेल सीएनजी जास्त लागली तरी अडचण नाही, मी देतो त्याचे पैसे, पण येताना कुठून यायचं? कैलास मार्गे यायचं. का? कळू द्या त्या शंकराला, सासऱ्यानं यज्ञ केलाय, सगळ्यांना निमंत्रण दिलंय, पण तुला निमंत्रण दिलं नाही. सगळे विमान भर 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 कैलास मार्गे. लक्ष्मी विष्णू कैलास मार्गे, ब्रह्मदेव सावित्री कैलास मार्गे, सगळे कैलास मार्गे निघाले. पडरी एखादं इथं सगळे निघाले कैलास मार्गाने. लक्ष्मीनं सतीला टाटा केला. सती म्हणली, कुठं? तुमच्याच बापाच्या घरी. काय? म्हणजे यज्ञ आहे. सतीनं विचार केला, माझ्या बाबांच्या घरी यज्ञ आणि मला निमंत्रण नाही. सती भगवान शंकराकडे गेली. भगवान शंकर समाधीत आहेत. भगवान शंकराच्या पायाला स्पर्श केला. एक गोष्ट घरी घेऊन जा आजच्या कथेतून. माणूस जर झोपला ना, तर माणसाला कसं जाग करावं त्याची पद्धत आहे. ऐका ऐका, जर मालक जर झोपले ना, मालकाला जर झोपेतून अत्यंत महत्वाचं काम आहे, तसं तर उठवायचंच नाही. जर अत्यंत महत्वाचं काम आहे, जर मालकाला जर उठवायचं असेल झोपेतून, तर कुठं बी जाऊन धरून गदा गदा हलवायचं नाही. असं मालकाला जर उठवायचं असेल तर मालकाच्या पायाला स्पर्श केला पाहिजे, धर्मशास्त्र सांगतं. बरं का? आपला जर मुलगा झोपलेला असेल भाऊ, आणि त्याला जर उठवायचं असेल तर त्या लेकराच्या डोक्याला स्पर्श केला पाहिजे. बाळ उठ, धर्मशास्त्र आहे. उग कुठं बी जाते तर ना, बघ झोपेतून उठायचं, वड हात वड पाय, हे का नाही, असं नाही करायचं कधी, हे का नाही. मालकाला उठवायचं, पायाला हात लावून उठवायचं. लक्षात ठेवा आता इथून पुढं. नाहीतर असं जर गदा गदा धरून हलवून उठविलं तर पुण्य होत नाही, पाप होते. बरं का? लेकराला उठवताना डोक्याला हलवून उठवावं. नियम आहेत धर्मशास्त्रातले, प्रपंचातले. सतीने प्रभूच्या पायाला स्पर्श केला आणि भगवान शंकराची समाधी उत्थान झाली. बोल सती म्हणे, आपल्या तुमच्या सासऱ्याच्या, माझ्या बापाच्या घरी नाही म्हणली. काय म्हणले? तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे. भगवान शंकर म्हटले, मग
प्रभू आपण गेलो पाहिजे. सती आपल्याला निमंत्रण नाही ना. सतीनं सांगितलं परवा दिवशी तुमचं प्रवचन ऐकलंय मी. काय सांगितलं मी प्रवचनात? आणि मग सतीनं सांगितलं प्रभू तुम्हीच म्हटलात की मित्राने मित्राच्या घरी, शिष्याने गुरुच्या घरी, भक्ताने देवाच्या घरी आणि मुलीने मुलाने आई वडिलांच्या घरी विना निमंत्रणाचं जाता येतं. मग ते माझ्या आई वडिलांचं घर आहे, मला निमंत्रणाची काय गरज आहे? सती तुला जायचंय तू जाऊ शकतेस, मला नाही येता येणार. आणि मग भगवान शंकरांनी सांगितलं सती ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपला अपमान होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जायचं नसतं सती. आवत ही हरसे नहीं, नहीं नैनन में स्नेह, तुलसी तहान जाइए, कंचन बरसे में. याचा अर्थ असा आहे आवत ही हरसे नाही, जिथं गेल्याच्या नंतर, ज्याच्याकडं गेल्याच्या नंतर तुमच्याविषयी त्याच्या मुखावरती जरा सुद्धा हसू येत नाही. नहीं नैनन में स्नेह, तुमच्याबद्दल त्याच्या डोळ्यामध्ये स्नेह स्नेह नाही, प्रेम नाही. आवत ही हरसे नहीं, नहीं नैनन में स्नेह, तुलसी तहान जाइए. तिथं गेलं नाही पाहिजे. कशा परिस्थितीमध्ये? त्या ठिकाणी आभाळातून सोन्याचा पाऊस पडत असला तरी तिथं जायचं नाही. कंचन बरसे मेघ, कंचन म्हणजे सोनं, जायचं नाही. कितीतरी संपत्ती असेल तिथं तरी जायचं नाही. तुमच्याबद्दल प्रेम नाही, जायचं नाही. म्हणून संत सांगतात जिस घर पर आदर मान नहीं. काही शिवगण दिले ऐका. भगवान शंकराला माहित होतं, भगवान शंकराला माहित होतं सती जाणार आहे पण आता परत येणार नाही. भगवान शंकराने सतीच्या सोबत सतीचे सगळे स्वर्ण अलंकार, वस्त्र अलंकार, सगळी आभूषणं देऊन टाकली. का? भगवान शंकरांनी विचार केला ही जाणार आहे परत येणार नाही. हिचं जर एखादं वस्त्र इथं राहिलं, इथं जर हिचा जर एखादा स्वर्ण अलंकार या ठिकाणी राहिला कैलासावरती, तर त्या स्वर्ण अलंकाराकडे पाहून, तिच्या वस्त्राकडे पाहून मला तिचं ध्यान येईल. माझं प्रेम एवढे तिच्यावरती, तिची साधी वस्तू सुद्धा जर मी पाहिली ना तर तिच्या विरहामध्ये मी व्याकुळ होईल. भगवान शंकराने सगळं देऊन टाकलं. सती निघाली आणि आपल्या बापाच्या घरी आली. पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास काहुन सन्मानी, सादर मिली भले माता, भगिनी मिली बहुत मुस्काता. पिता भवन जब गई भवानी, भवानी वडिलांच्या घरी आली. दक्षानं सन्मान केला नाही, दक्षानं बजावून ठेवलं. निश्चित महादेव शंकर येणार नाही मान्य येतो, पण माझी मुलगी सती आल्याशिवाय राहायची नाही. आणि जर कोणी सतीचा सन्मान केला, सतीचं जर कोणी आदरातिथ्य केलं, सतीला जर कोणी आल्याच्या नंतर गोड बोललं, तर त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. बजावून ठेवलं होतं दक्षाने. सती आली. संत वर्णन करतात पण जगामध्ये आई असं दैवत आहे
दक्षाच्या धमकीला जुमानलं नाही प्रसूतीनं. जवळ आली, डोक्यावरून हात फिरवला. बाळ बरी आहेस? कधी आलीस बेटा? आई आत्ता चालले. बरी आहेस का? बरी आहेस का? सत्यनं डोळ्याला पाणी आणलं. मी बरी आई. आई मला काग यज्ञात निमंत्रण नाही दिलं? प्रसूतीच्या डोळ्यात पाणी आलं. झालेला सगळा वृत्तांत सांगितला. दोघी माईली की कडकडून भेटल्या. जोपर्यंत माहेरात माय जिवंत आहे तोपर्यंतच माहेर तुमचं आहे. माहेरातली एकदा माय मरून गेली, संपला जिव्हाळा तो बाय मागुलीचा. संपला जिव्हाळा तो बाय मागुलीचा. संपला जिव्हाळा बाय मागुलीचा. संपला जिव्हाळा बाय मागुलीचा. संपला जिव्हाळा तो माय 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 मागुलीचा. लागला उन्हाळा लागला आधार सावलीचा. संपला जिव्हाळा तो माय मागुलीचा. संपला जिव्हाळा तो माय मागुलीचा. संपला जिव्हाळा तो माय माऊलीचा. जोपर्यंत माहेरामध्ये माय जिवंत आहे तोपर्यंतच माहेर तुमचं आहे. माय मरून गेल्याच्या नंतर कोणाची भाऊ, कोणाची भाऊजाई, कोणाची बाची काय करे आहे तोपर्यंत जपा तिला. विचारत जा, माय फोन करून खाल्लंस का, जेवण करत जा, गोळ्या वेळेला घेत जा, ए जाईन मी बोलत जा महिला. का आई बापाची सेवा करा विठ्ठल येई घरा. आई बापाची सेवा करा विठ्ठल येई घरा. कुंडली कधी करा विठ्ठल जसा विठ्ठवरी भारा हिरा विठ्ठल जसा. सेवा करा करते विठ्ठला जय
परांबा भगवती मैया की जय. आई वडिलांची सेवा केली पाहिजे बर का. प्रत्येकाच्या घरामध्ये देव येऊ शकत नाही, प्रत्येकाला देव भेट देऊ शकत नाही. मग म्हणून भगवंतांनी आई निर्माण केली. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आई म्हणजे प्रत्यक्षात भगवंताचा ईश्वराचा आत्मा आहे. देव आहे हो, देव निश्चित आहे, प्रत्येकाला भेटत नाही. पण घरात माय, घरातला बाप आहे का नाही. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे. म्हणून मी हमेशा सांगत असतो गोड, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. जन्म देती है वो आज से जग गए अपने संतान प्राण जिसके रहे. लोरिया सपने मोती नजर नींद जो वादे हंस के हर दुख सहे. ममता के रूप में है प्रभु आपसे पाया वरदान है. धरती के रूप माँ बाप का सभी भाता की पहचान है. ये तो सच है भगवान कांधे पर बैठ के जिनके देखा जहां ज्ञान जिनसे मिला. क्या बुरा क्या भला.
आप दोनों सलामत रहे, प्रभु से मांगा ये वरदान है, धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। सादर मिली भले एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता। सतीच्या बहिणी जवळ आल्या आणि बोलू लागल्या, सती लाज नसल्यासारखं आलीस, कशात आलीस? बैलावर बसून बोलू लागले, अनेक प्रकाराने व्यंग करू लागल्या. सतीनं लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे. आणि मग सतीने आईला विचारलं, आई मला यज्ञाची प्रदक्षिणा करायची आहे. सती यज्ञाची प्रदक्षिणा करण्याकरिता निघाली. यज्ञाची प्रदक्षिणा करण्याच्या निमित्ताने सतीला पाहिजे होतं माझ्या मालकाचं आसन कुठे टाकलंय यज्ञामध्ये. बघितलं तर सगळ्यांचं आसन टाकलंय, सगळ्यांना भाग येतं यज्ञामध्ये, पण भगवान शंकराचा भाग काढून घेतलाय. सतीला राग आला. सतीने आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये योगाग्नी प्रकट केला त्या भगवती सतीने, आणि सतीचं शरीर कापरासारखं धडा 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 पेटलं. आणि सतीने यज्ञ कुंडामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली. इकडे नारद कैलासावरती गेले आणि भगवान शंकरांना जाग केलं, प्रभू राम नामामध्ये लीन आहे. सतीचं काय झालं माहित आहे का? काय झालं? सती तिच्या बापाच्या यज्ञामध्ये जळून दग्ध झाली. भगवान शंकराला राग आला. भगवान शंकराने आपल्या जटा उपटली, एका शिळेवरती आपटली, आणि त्या शिळेमधून दोन महाकाय वीर प्रकट झाले. एकाचं नाव आहे वीरभद्र आणि दुसरी प्रकट झाली शक्ती, तिचं नाव आहे महाकाली. बोलिए वीरभद्र भगवान की जय, भगवती मैया की जय. अशामध्ये वीरभद्र मोठ्या द्वेषाने दक्षाच्या यज्ञाकडे शिवगणांना घेऊन धावू लागला. महाकाली त्याच्या सोबत आहे. मोठा विलक्षण प्रसंग आहे. धाड 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 सगळा कैलास हादरायला लागला. धरणी कंपायमान होऊ लागली. जागा करा. अशामध्ये निघाले